नमस्कार मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील। अमरकंटक येथून 15 किलोमीटर अंतरावर हे अतिशय विशाल भव्य दिव्य शिवलिंग आहे। 11 फूट उंच, 51 टन वजनाचं हे शिवलिंग आहे। अमरकंटक पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर हे शिवलिंग आहे। मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवर हे मंदिर आहे। या शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी शिड्या बांधलेल्या आहेत आणि बघा, हे आपण वरच्या बाजूने शिडीवर चढून शिवलिंगावर जल अभिषेक करतो। अतिशय मनोरम दृश्य आहे। या प्रचंड मोठ्या महादेव मंदिराचे रक्षण करण्यासाठी नंदी भगवान समोरच बसलेले आहेत। अमरेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी नित्यप्रती नियमितपणे भक्त मंडळी मोठ्या संख्येने येत असतात, दर्शन घेत असतात। ओम नमः शिवाय। ओम जय दक्षिणामूर्ती स्वामी, जय दक्षिणामूर्ती। करत अनुग्रह शिष्य वर्ग पर, करत अनुग्रह। श्री जालेश्वर धाम, मरवाही, छत्तीसगढ़। अरे छत्तीसगढ़ मध्ये आलो। नीला नदी का उद्गम स्थान, इथनंही विहिरीसारखं बांधलेलं आहे। इथूनही पाणी एकत्र होऊन हे इकडनं असं हे कुंडातनं ती पुढे पास होते। हे आता पॅक केलेलं आहे। इथून महिला ही पुढे पास झालेली आहे। इथनाशी ही पुढे पास झालेली आहे। जोहिला नदीचे उद्गमस्थान ज्वालेश्वर धाम येथे आपण दर्शन घेतलेलं आहे। माहिती सांगणारा हा जो बोर्ड आहे, हा कृपया अवश्य अवलोकन करा। स्क्रीनशॉट काढून आपण याची माहिती संग्रही ठेवू शकतात। हे आहे श्री यंत्र मंदिर। अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर काम इथे केलेलं आहे। हे मंदिर मला खूप जास्त वेळ बघायचं होतं, पण टूर मॅनेजमेंटच्या हिशोबाने आम्हाला थोडं पुढे जावं लागलं। इथे वेळ कमी देता आला, पण माझी इच्छा आहे पुढील वेळेला मी इथे नक्कीच दर्शनाला येईल। हे आहे माईकी बगिया। नर्मदा मैया लहानपणी इथे खेळायची, बागडायची, म्हणून याला माईकी बगिया असे म्हणतात। माईकी बगिया आहे। इथे हे बघा, हा हनुमान धारा आहे। आता आपलं उत्तर तटावरून आपण दक्षिण तटाकडे जाणार। याला म्हणतात तट परिवर्तन। हा छोटासा ब्रिज आहे। आपल्याला दक्षिण तटावर आता पुढे परिक्रमा करायची आहे। याला म्हणतात तट परिवर्तन। हे छोटंसं आहे इकडे हनुमान धारा म्हणून। आपला आता उत्तर तटावरून आपण दक्षिण तटावर पोचलेलो आहोत। इथे माहिती पण आहेत।
व्हिडिओमध्ये कुठेतरी घ्या. हो हो सर, नक्की 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 नक्की. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे मैयाचे उगमस्थान आहे. इथे आम्ही विधिवत पूजा केलेली आहे, आरती केलेली आहे. जल परिवर्तन होने के बाद रक्षा सूत्र बंधवा लीजिए, धुना का दर्शन कीजिए. हरे अहुष्मतं शम्प्रतं महेशके जातटकिरातसतवाढवेश पण्डते सते नटे दुरन्त पापे धर्मदे त्वदीयपाद पङ्कजं नमामि. इदन्तु नर्मदाष्ट्रपत्रिकालनेव ये सदा पठन्ति तेन कराकुलब्धदेहदुर्लभं महेशधाम गौरवं पुनर्नवानरानवैत्रिलोकयन्ति गौरवं त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि नमामि देवि नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीयपादपङ्कजं. नर्मदे हर. नर्मदे है, सभी को नर्मदे है. जी जी. ये जल परिवर्तन नारियल है, नारियल है इसमें, है। और ये पोटी. ये मुझे दे दीजिए. जी जो परिक्रमावासियों परिवर्तन हो गया है, धुनते जाइए. चीनी में डाल दीजिए. जी जी जी. इसमें डाल दिया खा लीजिए. बॉटल. हाँ महापुरुष कन्या पूजन में नाम गोत्र लिखाने से अब दीजिए. रक्षा सूत्र बंधवा कर धुना में आते जाइए, नाम गोत्र लिखा लीजिए. कन्या पूजन में जल परिवर्तन झालेलं आहे. नर्मदे हर. कन्या पूजन से कोई भी वंचित नहीं रहता. यहाँ कन्या पूजन का विशेष महत्व है. कीजिए, अंगारा प्रसाद लीजिए. कन्या पूजन में नाम गोत्र मैया इथे प्रगट झालेली आहे. हे 5 कुंड आहेत. त्यापैकी आपण ह्या कुंड क्रमांक 2 मध्ये मधून हे तीर्थ घेतो. परिवर्तन हो गया है, धुना में आते जाइए. कन्या पूजन में नाम गोत्र लिखा लीजिए. धुना का दर्शन कीजिए. कन्या पूजन में नाम गोत्र लिखा लीजिए. वो धुना है, उधर चलिए. यात्री लोग धुना में भीड़ मत लगाइए. जो परिक्रमावासियों को नाम गोत्र लिखाना हो कन्या पूजन में, यहाँ पर लाइन लगेगी. ह्या कुंड क्रमांक 2 मधून आपण हे नर्मदा मैयाचं जल काढून घेतलेलं आहे. हे बघा, असे भरपूर प्लॅस्टिकचे कॅन इथे मिळतात. 1 लिटर 2 लिटर अशा प्रमाणात आपण हे पवित्र जल घेऊन जायचं आहे आणि सोबत घरी सर्वांना द्यायचं आहे. इथे हे महात्मा पण भेटले आम्हाला. त्यांचं आम्हाला दर्शन झालेलं आहे. त्यांनी आम्हाला उत्तम उत्तम आशीर्वाद प्रदान केलेले आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. मित्रांनो, अशा प्रकारे अमरकंटक येथे आमचं जलपरिवर्तन, तटपरिवर्तन झालेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे. कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.